आज हे नाही तर करमत पण नाही, कामं पण पटपट झाली. हे असले की दिवस सगळा कामात जातो, कसा जातो काही कळत नाही. आणि आज मला कोणी ओरडलं पण नाही, काहीच नाही. दररोज हे किती ओरडतात, हे तुला येत नाही धडाचं, ते येत नाही, हे दे मला, ते दे, उशीर झालाय, लवकर उठायला काय होतं, किती बडबड करतात. पण त्यांच्या गोष्टीमध्ये पण मला प्रेम वाटतं, मला नाही करमू शकत त्यांच्याशिवाय. मम्मीला फोन लावते, थोडा बोरच व्हायला लागलं, तिला सांगते, हॅलो आई, अगं हे बाहेर गेलेत ना, मला करमाना झाले, तुझ्याकडे येऊ नको ग, माझी सासू येते घरी, मुलं आहे, त्यांना सोडून मी कशी येणार. नाही नाही, हे असेल की मग कधीतरी येईल, त्यांना विचारून येईल ना, आज ते घरी नाहीये तर मी एक सून म्हणून माझी जबाबदारी ना ग घर सांभाळायची. मी कसं काय सगळ्यांना सोडून येऊ, नाही येऊ शकत ना आई मी. हो सासू, अगं असू दे ग, तिने जरी सासूरवास केला तर ती सासूच आहे, पण मी तिला आई मानते ना. मी तर काही माझ्याकडून चुका होऊन देत नाही. ज्याचे जसे कर्म त्याला तसे ते भोगावेच लागले. मग मी माझी नीट वागते ना, मी का चुकीचं वागू. जर तूच असती त्या जागी तर मी तुझ्याशी अशी वागले असते का गाई. नाही, त्यांची आई ती माझी आई आहे. नाही बापरे, खरंच माझी सून किती चांगली आहे आणि मी तिच्याविषयी किती वाईट वाईट विचार केला. मी तिचा एवढा छळ केला की मला स्वतःवरती लाज वाटायला लागली. मी एवढा छळ केला आणि माझी सून एवढी चांगली आणि मी तिला एखाद्या भिकारणीसारखं ठेवतेय. मी त्यांना पण सोडून नाही येऊ शकत, नको. आणि त्यांना घेऊन यायचं म्हटलं तरी त्यांना एवढं चालता वगैरे व्यवस्थित येत नाही. नको ग आई, नको. मी घरीच राहते. मी फक्त तुला असाच फोन केलता, थोडा वेळ जाईना म्हणून ना. दरवाज यांची खूप मागाशी बडबड असते, ती सवय लागली ना ग, आता होईना झालंय ना, म्हणून तुला फोन केलता. बाकी काही नाही, अगं मी निवांते, मस्त आहे. हे बघ, थोडं त्रास ना, अगं असू दे ग, त्रासाने काय माणूस मरतो का. आज मला तिची असलियत कळली. जर माझा मुलगा आज बाहेर गेला नसता तर मला आज तिची असलियत कळली नसती. मी खरंच किती मूर्ख आहे आणि मी किती चूक केली. मी आता पहिलं जाऊन तिची माफी मागणार आहे. काय एवढं त्याच्यात. नाही, माझी सासू माझ्यासाठी आईसारखी, मी तिला सोडून येऊ शकत नाही. हो चालतंय, चल ठेवू का मग. आई सासूबाई, सासूबाई मी काही बोलले असेल जास्त तर मला माफ करा. सॉरी सुनबाई, मी तुझ्याशी खूप चुकीची वागली. तू मला तुझ्या आईसारखं मानलं पण मी तुला कधीच माझी मुलगी मानली नाही. मला माफ कर सुनबाई, प्लीज प्लीज मला माफ कर. नाही, मी तुझ्या माफीच्या सुद्धा लायक नाहीये. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले. पण अहो सासूबाई, तुम्ही का माफी मागतायत. नाही, तुम्ही माझ्या आईसारखे आहे. मी कधीच तुम्हाला असं वेगळ्या भावनेने नाही पाहिलं, तिरस्काराने नाही पाहिलं सासूबाई. तुम्ही माझ्या आई आहेत, मी तुम्हाला आईसारखीच मानते. हो हो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी अहो सासूबाई, तुम्ही माफी नका ना मागू, मला चांगलं नाही वाटत ना. जर माझी आई असती तर मी तिला असंच केलं असतं का. नाही नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहात. तुम्ही रागवले तर काय त्याच्यात, आई नाही का आपल्या मुलांवर लागत. मी पण तुम्हाला आईच मानते माझी. तुम्ही रागवल्यानं मला कधीच वाईट वाटत नाही. हो, हे घर आपलं, या घरातली माणसं माझी आहेत. काही नाही हो, थोडंफार चालूच असतं. पण तुम्हाला आता कळली ना तुमची चूक. इथून पुढे आपण दोघी एकदम मिळून मिसळून राहू, ठीक आहे. अहो हे ना, जाऊ दे की, आपण आहे की दोघी वेगळीला. हे बाहेर गेले तर काय झाले, मुलं आहेत, तुम्ही आहेत मला जोडीदार. तुमच्यासोबत दिवस स्पेंड करूयात आज. चला, तुम्ही पण खूप आनंदी व्हाल. आपण दोघी एकत्र मिळून मस्त गप्पा गोष्टी करूयात ना आई आज आपण. चला ना मग आपण लवकर गप्पा गोष्टी करूयात पटपट. तुमच्यासाठी काय बनवू जेवायला पहिलं ते सांगा. तुम्हाला काय आवडतं आज मी ते बनवणार. मुलांच्या आवडीचं, तुमच्या आवडीचं, आज मी सगळं जेवण बनवणार. मी खरंच खूप आनंदी आहे आज. माझ्या सासूबाई माझ्याशी एवढ्या प्रेमाने बोलल्या आज. हो आई, नका टेन्शन घेऊ. तुमके 5 मिनिटात मी स्वयंपाक करून आले, नंतर आपण दिवसभर गप्पा मारत बसू.